36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड येथील दिवाण यांनी फौजदारी न्यायालयामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार दिवस निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये आपले विचार मांडताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जागतिक मानवाधिकार आणि आपले हक्क यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मानवाधिकार दिन 2024 ची थीम आहे आमचे हक्क आमचे भविष्य आता. ही थीम मानवी हक्क शिक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते. यावर्षी मानवी हक्कांचे परिणाम व्यावहारिक उदाहरणे आणि वाजवी उपायांद्वारे मांडण्याचे उद्दिष्ट आहे. गैरसमज मोडून काढणे आणि जागतिक मानवी हक्क चळवळींना बळकटी देणे यावर लक्ष केंद्रित करावे यावर भर दिला. यावेळी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिठले भाकरचा प्रसाद पक्षकार, वकील मंडळी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमामध्ये संत गाडगे महाराज यांचे विचार मांडण्यात आले. मानवाधिकारांच्या सार्वभौमिक घोषणापत्राद्वारे सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी 30 मानवी हक्क आहेत. त्याबाबत अभ्यासपूर्ण विचार ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी मांडले. ते पुढील प्रमाणे आहेत. स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार, भेदभावापासून स्वातंत्र्य जीवन, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार, गुलामगिरीतून स्वातंत्र्य, अत्याचार किंवा क्रूर वागणीपासून स्वातंत्र्य, कायद्यासमोर मान्यता मिळवण्याचा अधिकार, कायद्यानुसार समान संरक्षण, प्रभावी कायदेशीर उपाय करण्याचा अधिकार, अनियंत्रित अटक किंवा अटकेपासून स्वातंत्र्य, निष्पक्ष आणि सार्वजनिक चाचणीचा अधिकार, निर्दोषपणाचा अंदाज, गोपनीयतेचा अधिकार आणि हल्ल्यांपासून संरक्षण, हालचाल आणि स्वातंत्र्याचे अधिकार, आश्रय घेण्याचा अधिकार, राष्ट्रीयत्वाचा अधिकार, विवाह आणि कुटुंबाचा अधिकार, मालमत्तेचा हक्क, विचार, विवेक आणि धर्म स्वातंत्र्य, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण संमेलन आणि संघटनेचे स्वातंत्र्य, सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकार, सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार, कामाचा आणि न्याय रोजगाराचा अधिकार, विश्रांती आणि विश्रांतीचा अधिकार, पुरेशा जीवनमानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, सांस्कृतिक सहभागाचा अधिकार आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण, अधिकार प्राप्तीसाठी सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अधिकार, समाजाप्रती कर्तव्य, अधिकार नष्ट करणाऱ्या कृत्यांपासून संरक्षण. या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश QNN सरवरी होते. कार्यक्रम मंचावर प्रमुख उपस्थिती बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन T पाटील, तर मनोगत सचिव ॲडव्होकेट धनराज C प्रजापती, ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट KS इंगळे, ॲडव्होकेट ईश्वर पाटील यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर वकील मंडळी, पक्षकार वर्ग, कर्मचारी वर्ग, अधीक्षक वैभव तरटे, विधी प्राधिकरण योगेश पाटील, अविनाश राठोड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट KS इंगळे यांनी केले. बोदवड तालुका वकील संघ अध्यक्ष अर्जुन T पाटील उपस्थित होते. सन्माननीय न्यायाधीश सरवरी साहेब, माझ्या भावाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनराज प्रजापती, आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजन, संयोजन आणि जे महाविभूती आहे, ज्यांना गोधडीवाले बाबा म्हणतात, गाडगे बाबा, यांच्या कार्यक्रमाचा हिरिरीनं भाग घेऊन दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम साजरा करणारे सन्माननीय ॲडव्होकेट KS इंगळे साहेब, विशेष सरकारी वकील सन्माननीय ॲडव्होकेट ईश्वर पाटील, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, लिगल एडचे कोऑर्डिनेटर योगेश पाटील, अविनाश राठोड जे गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी, सन्माननीय कर्मचारी वर्ग आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिला बंधू आणि भगिनी. मित्रांनो, न्याय आपण सर्व येत असतो कारण कायदा त्यालाच मदत करतो जे कायद्याविषयी जागरूक असतात. कायद्याविषयी अज्ञान असणाऱ्यांना कायदा मदत करत नाही. म्हणून जर तुमच्या याच्यामध्ये जर कोणी व्यक्ती पीडित असेल, खऱ्या अर्थाने त्याला न्याय पाहिजे असेल, तर त्याला न्याय मिळू शकतो. आणि जगाच्या पटलावर जे आहे मानव अधिकार हा सर्वांना मानवांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला आहे, त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिला आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, त्याच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे त्याला मतप्रदर्शनाने बोलण्याचा हे जागतिक याच्या लेवलला आणि जागतिक लेवलला हेही तत्व दिलेलं आहे की कोणतीही व्यक्ती कोणत्याही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये घर करून राहू शकतो. नुसतं निव्वळ भारतातच नाही, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश एवढंच नाही, तर जगामध्ये कोणत्याही देशामध्ये तो राहू शकतो. फक्त त्याने ते नागरिकत्वाचे जे काही रूल्स आहेत तेवढे फक्त त्याने फॉलो केलं पाहिजे. एवढंच नाही, तर हे जागतिक मानव अधिकार कायदा एवढा एक्सपर्ट आहे की तो जगाच्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये राहण्याचं स्वातंत्र्य देतो. जगाच्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार
कोणीही व्यक्ती हिरावू शकत नाही आणि याचं फलित म्हणजे जागतिक मानव अधिकार कायदा जो आहे त्या कायद्याचं एक फलित आहे, ज्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छा आकांक्षेशिवाय त्याचं जीवन जगणे हिरावून घेता येणार नाही. कोणत्याही कायद्यामध्ये ती ताकद नाही की त्याच्या एखाद्या काही चुकी नसताना त्याचं जीवन जगणे हिरावून घेता येईल. कोणताही आला आणि त्याला डायरेक्ट फाशीवर लटकवलं असं होणार नाही. हा कायदा जो आहे मानव अधिकाराचा कायदा हा जगाच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे. खास करून महिला वर्गाला हा कायदा दिलेला आहे. कारण या कायद्याच्या सोबत मानव अधिकार म्हणजे मानवाशी निगडीत सगळे कायदे ज्याचे हक्क अधिकार म्हणजे त्याची कुडबुड होणार नाही, त्याला त्याचा न्याय मानता येईल. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याची लिगॅलिटी आहे त्याचंच फलित आहे मानव अधिकाराचं, की कोणत्या माणसाला त्याचा जो कायदा त्याचा न्याय हक्क आहे त्याच्याकरता पैसे नसतील तर त्याला तो न्याय हक्क मिळाला पाहिजे. याकरता आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या माणसाला सुद्धा मोफतमध्ये न्याय मिळण्याचा आणि त्याला वकील मिळण्याचं जेएमएफसी कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत हे जागतिक मानव अधिकाराचंच फलित आहे. म्हणून जगण्याचा अधिकार आहे हा जगातला कोणीही व्यक्ती हिरावू शकत नाही आणि याचं फलित म्हणजे जागतिक मानव अधिकार कायदा जो आहे त्या कायद्याचं एक फलित आहे, ज्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छा आकांक्षेशिवाय त्याचं जीवन जगणे हिरावून घेता येणार नाही. कोणत्याही कायद्यामध्ये ती ताकद नाही की त्याच्या एखाद्या काही चुकी नसताना त्याचं जीवन जगणे हिरावून घेता येईल. कोणताही आला आणि त्याला डायरेक्ट फाशीवर लटकवलं असं होणार नाही. हा कायदा जो आहे मानव अधिकाराचा कायदा हा जगाच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे. खास करून महिला वर्गाला हा कायदा दिलेला आहे. कारण या कायद्याच्या सोबत मानव अधिकार म्हणजे मानवाशी निगडीत सगळे कायदे ज्याचे हक्क अधिकार म्हणजे त्याची कुडबुड होणार नाही, त्याला त्याचा न्याय मानता येईल. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याची लिगॅलिटी आहे त्याचंच फलित आहे मानव अधिकाराचं, की कोणत्या माणसाला त्याचा जो कायदा त्याचा न्याय हक्क आहे त्याच्याकरता पैसे नसतील तर त्याला तो न्याय हक्क मिळाला पाहिजे. याकरता आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या माणसाला सुद्धा मोफतमध्ये न्याय मिळण्याचा आणि त्याला वकील मिळण्याचं जेएमएफसी कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत हे जागतिक मानव अधिकाराचंच फलित आहे. म्हणून यांच्या माध्यमातून कॉर्डिनेटरच्या की हा कार्यक्रम जो आहे तो हा मानव अधिकार आहे, जनतेचा कार्यक्रम आहे, जनतेच्या न्याय हक्काचा कार्यक्रम आहे. तर हा एखाद्या सार्वजनिक प्लेसवर घेतला गेला पाहिजे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या लोकांचे न्याय हक्क हिरावून घेतले जात असतात त्यांना ते न्याय हक्क मिळाले पाहिजे. याकरता या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं फलित होईल. परंतु वेळेची कमी आणि बऱ्याच उशीर त्या कार्यक्रमाला झाला आहे. परंतु इथं जेवढी का होईना परंतु या 4 भिंतीमधून मला एवढं सांगायचं आहे की जगाच्या पटलावर असा एक अधिकार या संपूर्ण मानव जातीला मिळालेला आहे की जगाच्या पटलावर युद्ध असू दे, इमर्जन्सी असू दे, ती आर्थिक आणीबाणी असू दे, सामाजिक आणीबाणी असू दे किंवा युद्धाच्या जन्य परिस्थितीमुळे देशामध्ये इमर्जन्सी लागू असू दे, आर्थिक आणीबाणी असू दे, पैशांची तुटवडा असू दे, परंतु अशाही वेळेस एक जो अधिकार या संपूर्ण या जे कन्व्हेन्शन आहे युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनने संपूर्ण मानव जातीला दिलेला आहे. आणि तो अधिकार कोणीही कोणत्याही देशाचा राष्ट्रपती असू द्या, हुकुमशहा असू द्या, राजा असू द्या, राष्ट्राध्यक्ष असू द्या, पंतप्रधान असू द्या, त्या देशामध्ये तो हक्क हिरावला जाणार नाही. तो म्हणजे लाईफ अँड लिबर्टीचा अधिकार. कोणी झालं हिरावू शकत नाही. देशामध्ये कोणती तुम राज्य आहे ते आपल्या बोदवडमध्ये आले आहे, बोदवडचं गाव त्यांनी झालेलं आहे, बोदवडच्या वेशीमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले, त्यांचं कीर्तन झालं आहे. खऱ्या अर्थानं अंधश्रद्धाचे निर्मूलन जे ते म्हणतात ते महाराजांनी केलेलं आहे. महाराजांनी इतकं चांगल्या पद्धतीने सांगलं आहे की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. आणि त्याच्यात त्यांचे जे शिकवण आहे ते कबीरदासजींनी दिलेली होती की पत्थर तुझे भगवान मिळे तो माई तुझी पहा. आणि ते शिकवण त्यांनी मुस्लिम धर्मीयांना दिली की तुम्ही इतक्या जोरात अजान करताय का भाई तुम्हें अल्लाह बहरा नहीं है, तुम्हारी फरियाद जो है वो यहाँ से भी तुमने हाथ जोड़ दीजिए तो तुम्हारी फरियाद भगवान सुन लेता है. तुम तुम्हारे पाक और इरादे और अच्छे कार्य करते रहो, तुमको भगवान जो है वो साथ देगा. म्हणजे परमेश्वराचं जे अस्तित्व आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या श्रद्धेमध्ये आहे. परमेश्वराला तुम्ही लाखो रुपयाचा अर्पण करून फायदा नाहीये, परमेश्वराला तुम्ही गावात तुपाचा दिवा लावून फायदा नाहीये, परमेश्वराला तुम्ही सोन्या चांदीमध्ये म्हणून फायदा नाहीये. त्याच्यात जे शिकवण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगलं की दगडाचा देव केला गवंडी त्याचा बाप झाला, सोन्या चांदीचा देव केला सोनार त्याचा बाप झाला. त्याने ते स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये जर ते कम्प्लीट केलं तर त्या ठिकाणी त्याला मतदानाचाही अधिकार त्या देशामध्ये मिळतो. त्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे कमला हॅरिस ती भारतीय मूळ जन्मजात असलेली महिला होती, ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाकरता उभी राहिली आहे. म्हणजे यावरून दिसून येते की जगाचा मानव अधिकार मानवाचे कायदे किती महत्वाचे आहे आणि त्याचं सर्वात महत्व फलित जे आहे ते सर्वच मानवांनी एकत्र येऊन या जगामध्ये जे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं होतं की जगामध्ये सुख शांती आणि आनंद राहिला पाहिजे. निवड हे गाव हे तालुका भाषा जात धर्म यामध्ये कोणीही डिस्क्रिमिनेट होऊ नये. तर लोकांनी मोठी भावना ठेवावी, उदार भावना ठेवावी आणि निवड ती देश पातळीवरच नाही तर
तर जगाच्या पातळीवर ठेवावे की प्रत्येक व्यक्तीने जाती धर्म वंश कोणत्या वंशाचा याचा द्वेष न करताना सर्वांशी सन्मानाने प्रेमाने आत्मीयतेने कायद्याने वागावे असा जो संदेश जो आहे हा जागतिक मानव अधिकार कायद्यामुळे आपल्याला मिळत आहे। आणि या कायद्याचं फलित जे आहे ते खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी सर्व लोक आलो आणि सेलिब्रेट करतोय याकरता झालाय। आणि पुन्हा एक आनंदाची विषय बुद्धू शंकरा योग जे इकडे साहेबांनी सांगितलं की राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्यांनी झाडूच्या बळावर स्वच्छतेच्या बळावर लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन केली की देव जो आहे तुमच्या गावाच्या वेशीवर बसत नाही, देव जो आहे तो तुमच्या प्रत्येक मानवामध्ये बसतो। त्यांनी वडील घरातील कोणी चांगली व्यक्ती वारल्यानंतर जे श्राद्धाचे कार्यक्रम 13-13, 15-15 दिवस होते ते कमी करावा। श्राद्ध काढून म्हणजे पैशांचं कर्ज काढून तुम्ही तीर्थयात्रा करू नका, कर्ज काढून तुम्ही तुमच्या आपत्तेजनांचे हे सेलिब्रेट करू नका, अशा पद्धतीने ती एक शिकवण दिली ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी दिली की निव्वळ त्यांनी जे म्हटलं होतं की कोणताही दगड घेतला आणि त्याला शेंदूर फासला म्हणून तो देव होणार नाहीये, तर ते देवत्व येण्याकरता तुमच्यामध्ये ते चांगले सद्गुण आले पाहिजे हेही शिकवणच राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी दिली आहे। आणि आपल्या गावाचं गोदवडचं आपलं भाग्य ठेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा ठेव, अशा पद्धतीने या लोकांनी या समाजाकरता लोकांकरता अंधश्रद्धा निर्मूलन केली आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या पद्धतीने एक चांगला संदेश दिला की अखंड मानवजात जी आहे ती सुखी शांती आनंदी राहिले पाहिजे आणि हे अवघे जग आमचं कुटुंब आहे। या पद्धतीनं ही शिकवण राष्ट्रीय जागतिक मानव अधिकार कायदा आपल्याला देतो। आणि या जगामध्ये 5Gच्या जमान्यामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये तर हे आणखी जग संपूर्ण जग जे आहे ते एकत्र आलेलं आहे। अमेरिकेमध्ये असलेला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा विद्यार्थी जो आहे तो भारतातल्या एखाद्या विद्यार्थ्याची बातचीत करतोय, तिथले जे शिक्षक आहे ते आमच्या शिक्षकांना शिकवत आहे। म्हणजे यावरून एक दिसून येते की जग हे जे आहे एक खेडेगाव झालेलं आहे, जग हे एकत्र आलेलं आहे। आणि ही जे डिजिटली आलेलं एकत्र आलेलं जग आहे हे मनाने सुद्धा आत्म्याने सुद्धा एकत्र आलं पाहिजे। आणि ही शिकवण जी आहे ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगेजी महाराज यांनी दिलेली आहे। साधी राहणी आणि उच्च विचार जो आहे तो महाराजांनी दिलेला आहे। महाराजांच्या विचारांचा आपण ऐक व्हायला पाहिजे, त्यांचे विचार आपल्या कार्यकर्तृत्वात आणले पाहिजे। आणि ज्या पद्धतीने जागतिक मानव अधिकार आहे, जगामध्ये वास्तव करण्याचा अधिकार आहे, जगामध्ये कुठेही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्या कायद्याचा जास्तीत जास्त आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्याला न्याय जो आहे तो मिळवला पाहिजे। आणि हा जो कायदा आजचं जे माझं तत्वज्ञान आहे काय जो अभ्यास केलो मी तुम्हाला सांगितलं जागतिक मानव अधिकार कायद्याचं महत्व सांगितलं, असं संत तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांचे विचार सांगितले, ते विचार आपण सर्वांपर्यंत न्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो। एवढं बोलून माझं 2 शब्द जे आहे ते संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड।